नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आत्ताच 12वा हप्ता वितरित झाला. म्हणजे जून महिन्याचा हा 12वा हप्ता होता. या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं. तर बघा, जूनचा हप्ता हा जुलैमध्ये जमा झाला. म्हणजे जूनपर्यंत 12 हप्ते लाडकी बहिणींना खात्यावरती जमा झाले. आता बघा, बऱ्याच महिलांना 11वा हप्ता जमा झाला होता, परंतु आता 12वा हप्ता खूप काही महिलांना जमा झालेला नाही. तशा प्रकारच्या आपल्याला कमेंटसुद्धा आलेल्या आहेत. परंतु बघा, काहींचं जशी जशी पडताळणी होत आहे तसं तसा हा हप्ता बंद होत आहे. परंतु काही महिला पूर्ण जे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये पात्र असूनही काही महिलांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही, म्हणजे 12व्या हप्त्याचा. तर बघा, ज्या महिला पूर्णपणे पात्र आहेत, शासनाने ज्या लाडकी बहीण योजनेसाठी अटी आणि नियम घालून दिलेले आहेत, त्या सर्व नियमांचं काटेकोरपणे ज्या पालन करतात आणि तरीही त्यांना काही कारणामुळं लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता किंवा अगोदरचे हप्ते आलेले नाहीत, तर बघा, त्यांच्यासाठी एक तुम्ही तक्रार करू शकता. त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. तर बघा, आता ही तक्रार नेमकी कशी करायची तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, की जेणेकरून महिलांना जो हप्ता आलेला नाही, पूर्ण पात्र असूनही तो हप्ता यायला मदत होईल. तर बघा, ही तक्रार तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. आता तुमच्या मोबाईलवरून ही तक्रार नेमकी कशी करायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला गुगल या पेजवरती जायचं आहे. गुगल या पेजवरती आल्यानंतर लाडकी बहीण, तर हे www.ladkibahn.com याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज होईल. या ठिकाणी बघा, तुम्हाला अर्जदार लॉग इन हे उजव्या बाजूला दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्ही अर्जदार लॉग इन याच्यावरती क्लिक करून तुमची जी काही तुमचं तक्रार असेल ते तुम्ही नोंदवू शकता. हे त्यांचं लाडकी बहीण योजनेचं हे मेन पेज आहे, हे होम पेज आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही तक्रार असेल, एखाद्याला समजा 12वा हप्ता आला नसेल किंवा 11वा हप्ता आला नसेल किंवा दुसरं काही अडचण असेल, कोणाला जर या हप्त्याचा लाभ सोडायचा असेल तर हे तुम्ही करू शकता. आता अर्जदार लॉग इन या बटनावरती आपण क्लिक करूया. आता आपण लॉग इन केलेलं आहे. जर तुम्ही लॉग इन केलेलं नसेल तर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे. आता बघा, या ठिकाणी जो सुरुवातीचा चौकोन आहे त्याच्यामध्ये आपण भरलेले अर्ज आहेत आणि याच्यामध्ये काही सूचना आहेत. तर बघा, उजव्या बाजूला जो 3 डॉट दिसतात, आता याच्यावरती आपण सर्व भरलेले अर्ज येणार आहेत, कारण आपण लॉग इनमध्ये आलेलो आहेत. आता याच्यामध्ये उजव्या बाजूला 3 डॉट आहेत, त्या या डॉटवरती क्लिक करायचं आहे. आता पहा, या डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही पर्याय दिसतील. तर बघा, या डॉटवरती क्लिक केल्यानंतर स्कीम आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन मोड आहे आणि याच्यावरती खाली ॲड ग्रीव्हन्सला क्लिक करायचं आहे. ग्रीव्हन्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, या पर्यायातला ॲड ग्रीव्हन्स, आता याच्यावरती क्लिक करायचं आहे की आपण नवीन तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्स टाईप हे तुम्ही निवडू शकता. तर सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप याच्यावरती क्लिक करून माय ॲप्लिकेशन का कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन, तर कंप्लेंट ऑदर ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट ग्रीव्हन्स कॅटेगरी, तर याच्यामध्ये आपण ऑदर या बटनाला क्लिक करायचं आहे. पहिला आहे नॉट एलिजिबल ॲप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट, दुसरा आहे ॲप्लिकंट आहे पाच डावे आणि तिसरा आहे ऑदर. तर आपण ऑदर या बटनावरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला 12वा हप्त्यासंबंधी तक्रार करायची आहे. तर बघा, जो आता या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, जो SOK याने सुरुवात होतो तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जे त्यांचं नाव टाकायचं आहे, तो नंबर टाकल्यानंतर ज्यांची तक्रार नोंदवायची आहे त्यांचं या ठिकाणी तुम्ही नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस, जो काही त्यांचा पत्ता असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा निवडून या ठिकाणी जो तुमचा जिल्हा असेल तो या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर बघा, जिल्हा निवडला, त्यानंतर तालुका, तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि तुमचं गाव, कोणत्या तालुक्यातील तुमचं तालुक्यातील कोणतं गाव आहे तर ते गाव या ठिकाणी या ऑप्शनमधून निवडायचं आहे. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तुमचा मतदारसंघ कुठला तर तो मतदारसंघ या ठिकाणी टाकायचा आहे.
त्यानंतर खाली पिन कोड ऑटोमॅटिक आलेला आहे आणि तुमची तक्रार नेमके काय आहे तर आपण टाकलेले की मी सर्व 10चे पात्र आहे परंतु मला 12वा हप्ता आलेला नाही. आणि त्यानंतर खाली कॅप्चा आहे बघा, डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट वेगळ्या कारणासाठी आणि कॅप्चा व्यवस्थित टाकून या ठिकाणी बघा तुम्ही सबमिट करू इच्छिता का आणि याच्यावरती ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रीव्हन्स तुमचा जो कंप्लेंट आहे ते ओके झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार पाहू शकता आणि अशी तक्रार तुम्ही करू शकता. तर ज्यांना 12वा हप्ता आला नसेल त्यांनी अशा प्रकारे तक्रार करू शकता. तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच जर अजूनही आमच्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होतील. धन्यवाद.